आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची जागा आत्ता कुठं आहे? तर त्याच्यावर कालच्या व्हिडिओत आपण म्हणालो होतो की ती त्रिशंकूसारखी आहे आणि मध्येच ती लटकलेली आहे. खरं तर मध्ये लटकली आहे का याचाही नीटच विचार केला पाहिजे. कारण हा देश अतिशय वाईट पद्धतीनं वापरण्याचं काम मोदीनं केलं. मोदी हा मुळात गेल्या आपल्या 78 वर्षाच्या इतिहासातला पहिला पंतप्रधान आहे की जो देशासाठी पंतप्रधान झालाच नाही. तो स्वतःसाठी पंतप्रधान झाला आणि त्याचे सगळे धंदे हे पैशाचे धंदे होते. तो मुख्यमंत्री झाला गुजरातचा तेव्हाही पैसा हेच मुख्य लक्ष होतं आणि पंतप्रधान झाला तेव्हाही पैसा हेच मुख्य लक्ष होतं. मग पैसा कोणाकोणासाठी? तर त्याच्या स्वतःसाठी सुद्धा. खूप लोक म्हणतात की तो संसार नसलेला माणूस आहे आणि मग ते हे दाखवण्याचे हे आहेत. एकट्या माणसालाही हौशी मौजी आणि छान छोकी वगैरे सगळी हवी असते आणि मुळात पैसा हवा असतो, एकटा असो किंवा दुकटा असो. हे पूर्वी शरद पवारांबद्दल महाराष्ट्रात बोललं जायचं की त्यांच्याकडे अमाप पैसा आहे, तर ते एकच मुलगी असून त्यांना पैसा कशाला लागतो, एवढा पैसा कशाला लागतो. आणि मोदीबद्दलही तसंच बोललं गेलं की त्याला मागं पुढं कुणीच नाही आणि तरी त्याला पैसा कुणीच लागतो. मुळात मागं पुढं कुणीच नाही त्याला, याला काहीच पुरावा नाही. मागं पुढं त्याचं भलं मोठं खानदान आहे, पुन्हा मित्रवर्तुळ आहे, मित्र मैत्रिणींचा गोतावळा आहे मोठा. तर या आणि स्वतःच्या इच्छा आहेत. असं निस्पृह आणि फार निस्संग आणि असं सगळं संन्यस्त वगैरे असं नाहीये ते आयुष्य. तर मुख्यमंत्री होण्याचाही हेतू आणि पंतप्रधान होण्याचाही हेतू मुख्यतः पैसा राहिलाय. देश नाही, समाज नाही, देशाचा विकास नाही. विकास होणार तर तो आर्थिक विकास होणार आणि त्याची एक टोळी आहे. शरद पवारांचा अगदी जिगरी दोस्त अडाणी हा मोदींचाही जिगरी दोस्त आहे आणि जिगरी दोस्तासाठी म्हणून पंतप्रधानकी वापरणं, मुख्यमंत्रीपद वापरणं असंच काही झालेलं आहे. तर देश एका उद्योगी टोळीसाठी वापरणं या उद्देशानं बसलेला हा देशाचा पहिला पंतप्रधान आहे. आणि त्याचे आता गेल्या 11 वर्षात खूप पुरावे मिळाले. तुम्ही आर्थिक आकडेवाऱ्या काढल्या, काही म्हणजे उद्योग काढले यांचे सगळे, तर ते तसेच आहेत. या मुख्यमंत्री पदावर बसवताना गुजरातची जी आर्थिक लुटमार केली तर ती त्या टोळीनंच केली, ती जी उद्योगी टोळी आहे. आणि याच उद्योगी टोळीनं ठरवलं की हळूहळू करत आपण देशच ताब्यात घेऊ. पंतप्रधानाला संविधानानं इतके अधिकार देऊन ठेवलेत. पंतप्रधान हा राजापेक्षा जास्ती ग्रेड करून ठेवलाय. राजांनाही एवढे अधिकार नव्हते, सम्राटांना पण नव्हते. संविधानानं पंतप्रधानाला एवढे अधिकार देऊन ठेवलेत आणि संविधान आहे ना भाबडं आपलं. संविधानानं असं गृहीत धरलंय हे जर नैतिकतेनं पाळलं नाही गेलं तर याचं वाटोळ होईल. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणालेत हे संविधान ही इतकी लवचिक गोष्ट आहे, जर अनितिमान माणसं बसली तर या संविधानाची वाताहत करू शकतात, देशाची वाट लावू शकतात. प्रश्न असा पडतो, बाबासाहेबांनी त्याच वेळेस याची तरतूद का नाही केली? सदुसद विवेक बुद्धीवर बाबासाहेबांनी लोकांचा विश्वास ठेवला आणि लोक वाट नाही लावणार म्हणाले. आणि याच्या मागचे जेवढे पंतप्रधान आहेत ना ते मर्यादित राहिले. त्यांनी नियंत्रणात ठेवलं स्वतःचा मेंदू आणि स्वतःच्या इच्छा, आणि ते देशासाठी राबलेले दिसतात. त्यांना ते माहिती होतं की आपणच अतिशय शक्तिशाली आहोत या देशात. तर शक्तीचा गैरवापर त्यांनी केलेला फारसा दिसत नाही. आणि करायचा असेल वापर तो देश हितासाठीच केलाय.
भारताच्या 78 वर्षातल्या सगळ्या पंतप्रधानांचे परदेश दौरे आठवा. हे परदेश दौऱ्यांना का गेले? तर ते देशासाठी काहीतरी आणायला गेले, देशाच्या भल्याचं काहीतरी आणायला गेले, करायला गेले, जगभरचे संबंध नीट राहावेत याच्यासाठी गेले. आणि मोदीचे गेल्या 11 वर्षातले सगळे परदेश दौरे, अगदी गुजरातचा मुख्यमंत्री असतानाचे परदेश दौरे, हे काढून बघा, त्याचे हेतू तपासा. ते रेकॉर्ड कुठं ना कुठं उपलब्ध असतंच. हा मुख्यमंत्री असताना चीनला सारखा का जात होता या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. का सर्वसाधारण राज्याचा मुख्यमंत्री चीनचे दौरे करतो पुन्हा पुन्हा का? त्यातनं काय आणलं गुजरातसाठी? तर मला स्वतःला माहिती आहे, गुजरातमध्ये चीनी माल येतो आणि तिथून तो भारतभर वितरित होतो. भारताची कारागिरी, भारताचे उद्योग, भारताचं तंत्रज्ञान हे गायब केलं या माणसानं. आणि सगळा चीनी माल गुजरातमध्ये येतो. मी कारागिरीवर, मी अक्षर मानव म्हणून 90 विभागांचं काम करतो, अभ्यास करतो. त्या संघटनेचे 90 विभाग आहेत. त्यात कारागिरी, हस्तकला हे विभाग आहेत. त्यांचं सखोल ज्ञान घेत गेल्यावर आणि गावोगावी फिरल्यावर, महाराष्ट्रभर फिरल्यावर, देशभरातल्या मध्य प्रदेश वगैरे कर्नाटक या भागात फिरल्यावर, हैदराबादला गेल्यावर कारागिरांची चौकशी करत राहतो, कारागिरांच्या व्यवसायाची माहिती घेत राहतो. लक्षात येतं कारागिरी मेलीच आहे. आत्ता सगळा चिनी माल येतो, तो गुजराती व्यापाऱ्यांमार्फत येतो. आणि यानं कमिशन एजंट म्हणून काम केलंय किंवा याच्या पित्त्यांनी काम केलंय आणि याला पैसे नकोयत वगैरे. बास बास. मध्यंतरी बातमी आली होती कुठल्या तरी वेबसाईटवर, स्विस बँकेचे पैसे वाढलेत गेल्या 11 वर्षात आणि याचे स्वतःचेच 11,000 कोटी रुपये आहेत असं काहीतरी आलं होतं. त्यामुळं नको ना गंडवायला एकमेकांना आपण, आणि नको कोणाच्या प्रेमात पडायला, द्वेषही करायला नको. पण कोण चोर आहेत ना त्याच्यावर बोलायला पाहिजे ना हो. कारण या चोरांचे परिणाम सगळ्या समाजावर होणार आहेत. अर्थसत्तेवर होते. अर्थसत्ता प्रत्येक घराशी निगडीत आहे आणि अर्थसत्तेला हिंदू मुस्लिम नसतं, जाती नसतात, धनगर महार मराठा ब्राह्मण असं नाहीये. होरपळ आहे ना त्या सगळ्यांची होते आर्थिक व्यवस्थेत आणि त्या नेत्यांमध्ये होते. आणि पंतप्रधान झाल्यावर त्या अमेरिकेनं मुख्यमंत्री म्हणून बंदी घातली होती या माणसाला अतिरेकी ठरवून. हा दहशतवादी आणि नरसंहार केलाय ना मुसलमानांचा, दहशतवादी म्हणून बंदी घातली होती, यांना येऊ नये म्हणून अमेरिकेत. पंतप्रधान झाल्यावर ते काय पदाचं ते प्रतिष्ठा ठेवायची म्हणून सुरू झाले यांचे दौरे. कुठल्याही दौऱ्याचा हेतू बघा, त्याच्याबरोबर जाणारी, त्याच्या आधी व्यवस्था करायला जाणारी माणसं, त्याच्याबरोबर जाणारी माणसं आणि तो जाऊन आल्यावर त्या देशांना भेटी द्यायला गेलेली माणसं अदानी आणि अंबानीच राहिलीत. आणि अदानीला 10 वर्षात इतका अमाप देशाची संसाधनं पण आणि जगभरचा व्यापार पण, जगभरचे उद्योग पण आणि भारत सरकारचा, भारतीय जनतेचा पैसा. तर मग आंतरराष्ट्रीय प्रतिमा भारताची काय झाली आहे? मनमोहन सिंगापर्यंतचे पंतप्रधान जगभर फिरताना भारतासाठी गेले आणि हा पहिला पंतप्रधान आहे तो जाऊन त्या देशांमध्ये डिलिंगा करतो अडाणीसाठी आणि अडाणीच्या बरोबर असलेल्या सगळ्या जिगरी मित्रांसाठी. ही उद्योगधंद्याची टोळी आहे, जे उद्योग कुठलेच करत नाहीत, रोजगार निर्मिती काही करत नाहीत. हे असलेली सरकारची जनतेच्या पैशात उभी राहिलेली भारतातली संसाधनं बळकावतात, भारतातल्या बँकांची कर्ज लुटतात, विम्याचे पैसे, विमा हे कर्ज देणारं नाहीये. विमा हा आपल्या सगळ्या नागरिकांचा पैसा आहे. विम्यात तो पैसा बेधडकपणे त्या अडाणीला दिला जातो आणि जगभर पुन्हा त्याच पैशातनं हा माणूस इथं बंदरं घे, तिथं कारखाने घे, तिथं वीज घेईन, पर्यावरणाचं काम करणार वगैरे वगैरे, सोलर एनर्जी
हे सगळे प्रोजेक्ट सगळ्या देशात जेवढे दौरे मोदीचे आहेत ना, गेल्या 11 वर्षातले दौरे शोधा. या दौऱ्यांचा हेतू अडाणी आणि त्याच्या सोबतचे म्हणजे अडाणी, मोदी आणि त्यांच्या सगळ्या जिगरी उद्योगी मित्रांची टोळी यांच्यासाठीच मोदी गेला बाहेर आणि यातनं भारताची प्रतिमा खराब होत गेली. ट्रम्प आता येता जाता या मोदीची जी अक्कल काढतोय ना आणि अपमान करतोय आणि थोबाड उचकाटायला तयार नाहीत हे लोक, काय चाललंय म्हणून. एक विरोधी वाक्य नाही. धंद्यातले ते लोक. आणखी एक आहे, याचं भांडवल आहे ना मोदीचं, हा भारत नाही, तो पंतप्रधान हे भांडवल नाही. इथली 140 कोटी जनता हे मोठं भांडवल आहे. ही व्यापारी पेठ आहे मोठीच्या मोठी. ग्राहक आहे इथं. आणि 40च्या आतले 65% लोक आहेत जे कार्यरत आहेत. त्यांना नव्या नव्या वस्तू हव्या असतात, त्यांना वेगवेगळ्या गरजा हव्या असतात. कुठल्याही गोष्टीवर बघा, ताबाच ताब आहे. जगाला ही व्यापारपेठ हवी आहे. चीन ही व्यापारपेठ नाहीये. चीन हे व्यापारी आहेत. जगाच्या यादीत, व्यापाराच्या ग्राहकांच्या यादीत चीन येत नाही. 80 साली आपण आणि चीन एकत्र एकाच लेवलला होतो, पातळीवर होतो असं मी म्हणालो होतो. ह्या पातळीवरनं आंतरराष्ट्रीय शक्तींनी आपल्याला मागं काढलं. त्यात चीन पण होता, अमेरिका पण होती. ज्या ज्या भांडवली शक्ती होत्या त्यांनी भारताला मागं ढकलत नेलं आणि त्या मागं ढकलण्याला मनमोहन सिंग किंवा त्याच्या आधीचे पंतप्रधान दाद देत नाहीत. म्हटल्यावर त्यांना हकलून हा आपला पित्त्या बसवला व्यापारी शक्तींनी. नाहीतर आज भारत सुद्धा व्यापारी शक्तीच असता. आफ्रिका 140 कोटींचा आणि आपण भारत अख्ख्या 140 कोटींचा. हे ग्राहक व्यवस्था आहे, व्यापारी व्यवस्था नाही. आपण व्यापारी नाही ठेवलं या लोकांनी आणि यानं तर नाहीच ठेवलं. यानं फक्त दलाल नेमले. दलाली हाच याचा मुख्य धंदा आहे. तो अडाणी, अंबानी आणि त्याचे जे राजकारणातले जिगरी मित्र आहेत ना, हे दलाल आहेत. यांना राष्ट्रासाठी काही करायचं नाही. जनता इथं कष्ट करते, पैशाचं उत्पादन करते, ते ताब्यात ठेवायचंय. आणि जे जे काही उभं केलंय ना 75-78 वर्षात, ते फक्त विकायचंय आणि ह्या अडाणी, अंबानी नावाच्या दलालांना मोठं करायचंय. का? या देशाचं काय आहे? आणि हे रोजगार निर्मिती नाही करत आहेत. एकदा अंबानींना दिलेल्या रोजगारांची यादी काढा देशातली आणि तो करत असलेल्या धंद्यांची यादी काढा, कमवत असलेल्या पैशांची यादी काढा. रशिया स्वस्तातलं तेल देत होतं ना, ते भारताला नव्हतं देत, ते अडाणीला देत होतं आणि भारताला कणभर फायदा झालेला नाही. आजही जे दर आहेत ना पेट्रोलचे, 35 रुपये लिटरनंच पेट्रोल विकता येऊ शकतं भारतात. एवढं आपण पेट्रोल खरेदी करतो. भारत सरकारच्या मध्यस्थीनं अडाणी पेट्रोल घेणार आणि ते रिफाईन करून जगाला विकणार स्वस्तात. नेपाळ, बांगलादेश, भूतान आपल्यापेक्षा स्वस्त पेट्रोल आहे भारतातनंच जाणारं. आणि इथं मात्र लूटमार आहे. वेगवेगळे टॅक्सेस आणि जीएसटी. पेट्रोलला जीएसटी नाही पुन्हा, कारण सगळा नफा थेट तिथं गेला पाहिजे अडाणीकडं. आणि याच्यात यांचे वाटे आहेत. भाजप, RSS, मोदी, अडाणी, अंबानी आणि त्यांचे राजकारणातले उद्योगी मित्र, ही टोळी आहे आर्थिक. ती लावून देणार इकडे हिंदू, मुसलमान, धनगर, मराठा, यादव, कुर्मी असलं काहीतरी लावून देत राहणार. ब्राह्मण. आणि तेही फुदू करतायत. आपलं राज्य आलं नाही. आलं कुठल्याही जातीचं राज्य आलेलं नाही. पैशाच्या लुटारू टोळीचं राज्य आलंय. तुमच्या जातींचा, तुमच्या धर्मांचा फक्त वापर केला जातोय. तुम्ही बसा भांडत आपापसात जात धर्म. विकासासाठी भांडलाय का कधी? देशभरच्या पाण्याच्या व्यवस्थेवर भांडलेत का कधी देशातले नागरिक? देशात वीज पुरवठा होत नाही त्याच्यावर भांडलेत का?
गावोगावी गटारी नाहीत, प्रदूषण आहेत, शाळा नाही आहेत गावोगावी, आरोग्य व्यवस्था नाही. याच्यावर कधी भांडलेले दिसतात काही लोक? हे बसलेत खालच्या जातीचा आणि तू वरच्या जातीचा आणि खाना खान आणि अतिक्रमण करणारा वगैरे. आम्ही ब्राह्मण, आम्ही मालक, आम्ही मालक, आम्ही मूलनिवासी. करा भांडणं. कोण या देशाचा मालक आहे आणि कोण नाहीये? कोणीच मालक नाहीये. मानवी जातीची पृथ्वी आहे. तुम्ही देश तयार केला, मग देश आमच्या मालकीचा, तुमच्या बापाच्या मालकीचा. जगा ना. आणि भांडा या मुद्द्यांवर. सुविधा नाही झालेल्या अजून नीट या देशात, त्याच्यावर भांडत नाहीत रांडीचे हे. ते हिंदू मुसलमान, आम्ही बामण, आम्ही मराठा, आम्ही 96, आम्ही आणि महापुरुष आणि आमचा इतिहास. इतिहास काय चाटायचा आहे आता? आदर्श घेतला. काय घेतला आदर्श? लढवेपणा आला. अन्यायकारक आर्थिक भ्रष्टाचार करणाऱ्या, अन्यायकारक शक्ती, बलात्कारी, गुंड लोक बसलेत राजकारणात. यांच्या विरुद्ध आहे का भांडणं तुमची? महापुरुषांची नावं घेता नालायकांनो. आणि आदर्श आहेत आम्हाला. काय एक कणभरचा आदर्श पाळलेला दाखवा तुम्ही. सत्ताधाऱ्यांचे लाचार गुलाम होणार. देशाची काळजी आहे का तुम्हाला? ते शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाचं रक्षण केलं. कणभर पुरावा नाही त्याला. त्यांनी त्यांच्या राज्याचं संरक्षण केलं, उभं केलं. तो शिकवा ना इतिहास. अन्यायाविरुद्ध कसं लढायचं असतं ते हिंदूंचे राजे होते. कणभर पुरावा नाही. ते रयतेचे, समाजाचे राजे होते. ही प्रतिमा का लपवता? आणि मग त्या प्रतिमेचा खेळ खेळा ना, की जे कोण अन्याय करणारे असतील त्यांच्या विरुद्ध लढू. ते हे बसलेत आपापसात बुडात काड्या करत. तू हिंदू आहे का, तू मुसलमान आहे का, तू ख्रिश्चन आहे का, तू बौद्ध आहे का, ते आरक्षण आणि अमुक. आरक्षण काय बाहेरच्या लोकांना दिलंय का? भारतीयच आहेत ना ते. आणि त्याची कारण आहेत ना. आणि त्यांना भेद देतात. कुणाच्या प्रगतीत अडथळा आला? दलितांना आरक्षण दिल्यामुळं बाकीच्या जातींचं काय नुकसान झालं? कुठली तरी अपवादात्मक कारणं काढायची मूर्खांची, पत्थडांची. मला 84% असूनही 35% डोक्यावर गेला. नाही गेलं तसं. तो रेशो फार कमी आहे. त्याच्यावर भांडत बसायचं आहे का? आणि किती टक्के लोक आहेत ते? 50% देश आरक्षणात आहे, 50% देश आरक्षणाच्या बाहेर आहे. 50% आरक्षणाच्या बाहेर असलेल्या देशालाच 50% आरक्षण आहे, हे पण लक्षात येत नाही का? शेकड्यांनी जाती त्या 50% आरक्षणात कोंबल्यात, BC OBC करून. आणि ज्या खुल्या प्रवर्गाच्या त्याच्या जाती बागा किती आहेत? कमी आहे. त्यांना सगळं 50%चं रान आहे ना. याच्यावर भांडत बसायचं आपण आपल्याच देशातल्या नागरिकांविरुद्ध. नागरिकांच्या वेगवेगळ्या कारणांनी फायटिंग लावून द्यायच्या. प्रदेश, मारामाऱ्या, ती मुंबई कुणाची, मराठी भाषिक आणि परप्रांतीय, अमुक प्रांतीय, तमुक प्रांतीय, हिंदी भाषा आम्ही घेणार नाही, मराठी वाचवणार, आणि मग कर्नाटकातलं कानडी, तमिळ आम्ही भाषा नाही सोडणार. कसले वादझोटे वाद घालत बसलोय आपण. अर्थव्यवस्थेचं बघा. अर्थव्यवस्था तगडी असेल आणि शेवटच्या माणसापर्यंत पैसा गेला ना, तर मराठी भाषाही वाचवता येईल, दक्षिणी भाषाही, आणि हिंदीचं काय ते ठरवता येईल ना. तुम्ही कसल्या वादझोट्या वादांमध्ये पडलेले आहेत? रोज रोजचे वाद आहे का? डोकेदुखी निवड. आणि कुठले भोंदू, कोणते पुढारी एकमेकांच्या विरोधात बोलतात, भ्रष्टाचारी, दाबून पैसा खाल्लेले लोक खेळवत बसतात. आणि मग ती कोण सहरशेख नावाची, ती कैसा हराया आणि हिरवा करून टाकून भगवा करून टाकू. तुमच्या फडक्यांचं काय करता? तिरंगा आहे ना तिथं. एक तिरंगा, त्याच्या खाली सगळे, आणि सगळे फडके काढून टाका ना. कशाला इतिहास तरी लागतो? वर्तमानात आजच्या तारखेला जगू ना, आणि पुढचं बघू ना. बावळटांचा बाजार इथं भांडणं करतात आणि हे लावून देतात आर्थिक लॉबी. आणि गेल्या 11 वर्षात याचा उत्माद झालाय आणि जागतिक प्रतिमा खराब झाली आहे.
त्या देशानं आमच्याबद्दल बोलू नये. ते फालतू भारतरत्न तो कुठल्या तरी गायिकेबद्दल बोलला होता. तुम्ही बोललेलं चालेल जगाबद्दल. जगानं तुमच्या, अरे मानवी जग आहे, पृथ्वी, त्याला दिलाय भारतरत्न नको असलेल्याला. काय खेळलं तर ते फळकोटानं बॉल उडवायचं, त्याला भारतरत्न. काही समाजासाठी काम आहे का? राबलाय का समाजासाठी? असली ढोंग चालू आहेत नाही देशात. लखलखीत माणूसपणा कधी येणार? लखलखीत भारतीयपणा, लखलखीत तिरंगीपणा, लखलखीत संविधानपणा. ह्या टोळ्या लुटतायत आणि जगभर बदनामी झाली आहे. सामाजिक वातावरण खराब म्हणून आपण जगभर बदनाम आहोत. राजकीय वातावरण म्हणून पण बदनाम आहोत आणि आर्थिक व्यवहारात तर खूपच बदनाम आहोत. आणि जग आपल्याकडं ग्राहक आणि गुलाम म्हणून पाहतंय. ट्रम्प शिव्या घालतोय. ते कसल्या कसल्या आकडेवाऱ्या दरवर्षी जागतिक पातळीवर जाहीर होतात ना, सगळ्या आकडेवाऱ्यांमध्ये मागं आहोत आपण. कुपोषित देशांमध्ये सर्वोच्च आहोत, पत्रकारितेची वाट लागण्यात सर्वोच्च आहोत, आर्थिक उत्पादनात सर्वोच्च आहोत, आर्थिक उत्पादनात खाली असण्यात सर्वोच्च आहोत. काय चाललंय? नागरिक जगू द्या, माणसं जगू द्या ना. ही टोळी, लुटारूंची टोळी बसली आहे. NDTVची बातमी होती, जाऊन शोधा इंटरनेटवर. 14च्या निवडणुकीच्या आधी, निवडणुकीच्या धामधुमीत CBIनं मोदीचं प्रकरण काढलं होतं, सोनी नावाच्या मुलीचं. त्या एका मुलीला छळलं आणि त्रास दिला आणि भडकावलं तिला. तो शहा आणि मोदी या प्रकरणात होते. त्याच्या क्लिपाही फिरतात आणि ते सगळं. त्यात जे वाचवले ते न्यायाधीश बियाधीश, तेही पुन्हा आणखी न्यायव्यवस्था विकली गेली याच्यानंही बदनामी होते जगभर. तर CBIनं मनमोहन सिंगांना परवानगी मागितली की हा मुख्यमंत्री आहे गुजरातचा, याला अटक करू द्या, कारण हा गंभीर प्रकार आहे आणि आता हा सापडलाय. हे कळल्या आदरणीय परमपूज्य शरद पवार आणि आदरणीय पैगंबरवासी फारुख अब्दुल्ला हे पळत पळत मनमोहन सिंगांच्या कार्यालयात गेले आणि त्यांना भेटून म्हणाले की काही झालं तरी आपणच सत्तेत येणार आहोत पुढच्या वेळेस. आत्ता या निवडणुकीच्या धामधुमीत मोदीला अटक करायला नको, याचे आपल्या मतांवर परिणाम होतील आणि आपली आघाडी पडेल देशभर. मोदीला अटक केली तर मामला सेन्सिटिव्ह होईल आणि आपलं मतदान कमी होईल, आपण काही पुन्हा निवडून येणार नाही आणि म्हणून मग महिनाभर थांबू, पुन्हा सत्तेत आल्यानंतर मग मोदीला अटक करू. ही उघड बातमी आहे, ती तुम्हाला इंटरनेटवर पण सापडेल. आणि मग मनमोहन सिंग म्हणाले ठीक आहे, 15-20 दिवसाचं अंतर राहिले, महिनाभराचं अंतर राहिले. मनमोहन सिंगांनी तो निर्णय रोखून धरला आणि त्याची फळं आत्ता भोगतो होता. पण कारण हे फारुख अब्दुल्ला, शरद पवार आणि ती जी 10 साली एकत्र आलेली जेठमलानी, अदानी, अंबानी, ही जी लॉबी आहे, भाजप, RSS, ही जी लॉबी आहे, हिला माहिती होतं 2010 सालीच यांनी प्रयत्न सुरू केले होते की काही झालं तरी पंतप्रधान म्हणून मोदीला बसवायचं आणि मोदीनं देश विकायचा आणि यांच्या आर्थिक सत्ता अधिकाधिक वाढवायच्या. मनमोहन सिंगांनी तो निर्णय रोखला आणि यांना माहिती होतं की सत्ता येते मोदीचीच, कारण प्रत्येक ठिकाणी बसलेली BJPची आणि RSSची माणसं सचिव पातळीपासून 2010 पासून हे जे झुंज घेत होते पंतप्रधानकीशी, शरद पवारांचे पण हेतू मनमोहन सिंग पूर्ण होत देऊ देत नव्हते. फारुख अब्दुल्लाचे हेतू, हा फारुख अब्दुल्ला तर फार मजेशीर आहे, मी पत्रकार होतो तेव्हा बातम्या छापल्या त्याच्या. हा काश्मीरचा माणूस आहे, बर्फ पडतं, हा उन्हाळ्याची सुट्टी साजरी करायला स्वित्झर्लंडला जायचा, त्याची घरं आहेत स्वित्झर्लंडला. मुख्यमंत्री जम्मू काश्मीरचे उन्हाळ्याची सुट्टी
थंड वातावरणात घालवण्यासाठी काश्मीरचे मुख्यमंत्री स्वित्झर्लंडला जायचे. असले हे धंदेवाईक लोक आहेत. वाचवला मोदीला. यांना माहिती होतं सत्ता मोदीचीच येणार आहे. आला मोदी सत्तेत, सगळं गेलंच. त्याच्यावर बोलू. मला फार कौतुक आहे बरं का ते BJPचे एकूण राजकारणात येण्याचं, आणि जी धडपड ते करतात ना अनेक अंगाने, खरंच उद्योगपती आहेत. उद्योगपतीचा मेंदू 100 व्यवधानांचा लागतो. तर BJP, RSS, मोदी, शरद पवार ही माणसं आहेत ना, अतिशय 100 मित्यांची व्यवधानांची माणसं आहेत. ते टिपू सुलतानचा बाप होतं, त्याच्या हैदर, त्याला शतावधानी म्हटलं जायचं. शतावधानी, हां. तो 100 लोक बोलत असताना ऐकायचा बरोबर एका वेळेस. हे लोक शतावधानी नाहीत बरं का. अदानी, अंबानी, जेठमलानी, आडवाणी, मोदी, शहा, शरद पवार साहेब, फारुख अब्दुल्लाजी, जनाब फारुख अब्दुल्लाजी, आणि अशा आणखी अवांतर टोळी यांची ही फार शतावधानी आहे. त्यांच्या निवडणुका लढणं फार मस्त आहे. लक्ष ठरलंय त्यांचं. पैसा, कितीही पैसा, कितीही पैसा, आणि श्रीमंत होणं. ते जे 2 वेळा जेवणं आणि एकदा हागणं आणि एकदा मरणं, हे तत्त्वज्ञान आपल्यासारख्या फालतू लोकांसाठी आहे. हेही 2 वेळा जेवतात, एकदा हागतात आणि एकदा मरणारच आहेत. पण तरी डोक्यात ते जे असतं ना मेंदूत भरलेलं, खूप पैसा, खूप पैसा, खूप पैसा. सलाम आहे. फार अफाट लोक आहेत. तर त्याच्यावर बोलायचं आहे बरं का एकदा. ते ज्या चातुर्यानं निवडणुका खेळतात ना, ते एका गोष्टीवर नाही, नुसत्या पैशावर निवडणुका खेळत नाहीत. इतकी डायमेन्शन, इतक्या मित्या वापरतात आणि इतकं लक्ष, कुठली बारीक गोष्ट. याच्यावर मी कौतुकास्पद बोलणार आहे एकदा. मोदीबद्दल कौतुकास्पद व्हिडिओ करायचा आहे मला एकदा, की कसा हा देश वटणीवर आणला त्याला. ते थोडं बोलू. पण आत्ताचा विषय आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं काय चाललंय. काही नाही. देश विकला गेला आहे. देशातल्या पैशाचा हिशोब लागत नाही. रिझर्व्ह बँक मोदीनं खाली केली आहे. जेवढ्या सरकारी यंत्रणा आहेत पैसे उभे करणाऱ्या, त्यांची सगळ्यांची वाट लागली आहे. ते PM केअर फंड नावाचा भानगड आहे, ती तर असंवैधानिक आहे. संविधानाला घाबरत नाही ते लोक. ते संविधान, बाबासाहेब आंबेडकर, तुमचं तुम्ही जपा. त्या संसदेत संविधान संविधान असं करून हेच बोंबलणार, आणि दुसऱ्या बाजूला संविधानाची वाट लावणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रजिस्टर्ड संस्था नाही देशाच्या कायद्यानुसार. PM केअर फंड रजिस्टर नाही. त्याच्यावर अर्थमंत्री, अमुक आणि तमुक, ते खाजगी ट्रस्ट केलं आहे, आणि त्या पैशाचा हिशोब नाही. तुम्ही मागत बस, आणि तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तर देणार नाहीत. काँग्रेसवाल्याचं एक बरं होतं, कितीही झोडपलं काँग्रेस, आम्ही झोडपायचोच. पत्रकार होतं आणि काँग्रेसवाल्यांना आडवत घ्यायचं. पण काँग्रेसवाल्यांची मोठी गोष्ट अशी होती की काँग्रेसवाले प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायला यायचे, आणि आपल्याशी पुन्हा डिस्कस करायला यायचे की काय करूया नेमकं. मी महाराष्ट्र सरकारमध्ये सदस्य राहिलो एका मंडळात. माझ्यासारख्या खडूस माणसाला सुद्धा घेतलेलं होतं त्यांनी. ते याला घाबरत नव्हते. ते आणखी एक आहे, ते कुणाचा भेद न करता मंडळात लोक घ्यायचे. म्हणजे मी ज्या मंडळात होतो त्यात सगळ्या विचारधारांचे लोक होते. RSSचे लोक होते, दलित चळवळीतले लोक होते, ब्राह्मणी चळवळीतले लोक होते, सगळे कम्युनिस्ट होते, सगळे होते. आणि मीच कुठल्याही विचारधारेचा नसलेला, कुठल्याही धर्माचा नसलेला, जातीचा एकमेव होतो. मलाही घेतलं होतं. 7 वर्ष काम केलं मी. आणि त्यावेळेस लक्षात आलं, सरकार नावाची यंत्रणा फार ग्रेट असते. सरकार चालवणारे फालतू असतात, पण सरकार नावाची यंत्रणा फार चांगली आखली आहे. त्या संविधानाला मोडते घालून हे मोदीचे यांचे धंदे चालू आहेत. रोज संविधान मोडतायत. कोणी काही ऐकत नाही, पोलीस ऐकत नाहीत, न्यायालय काही करत नाही आहेत. वाट लावली, आणि इकडं वाट लावण्यातच त्यांचा आर्थिक धंदा आहे. हे जे काही पैशाचा अनाचार चाललाय जगभर,
ते आवाढव्य. मुख्यमंत्री असताना हा माणूस चीनला जायचा, पंतप्रधान झाल्यावर हा माणूस देशभर जगभर फिरला. का फिरला तर ते अडाणीला घेऊन फिरला. अंबानी अदानी यांचे धंदे, आणि त्यात अडाणी फारच लाडका, कारण तो या सगळ्या टोळीच्या अतिशय तो गुलाम आहे यांचा. तो यांच्यासाठी मन लावून काम करतो. तो आपण किती बदनाम होतोय आणि काय त्याचं तोंड पाहिल्यावरच लक्षात येतं. हा पाळलेलाच आहे यांनी. त्याचं नाव आहे फक्त मोठा उद्योगपती म्हणून, खरे बाप त्याचे हे आहेत. आणि तो आपलं राबत राहतो जगभर. आणि सगळे असे दलालीचे धंदे आहेत. मोदी याला घेऊन फिरला म्हणूनही जगात बदनामी झाली. कारण मोदी राजकीय आणि देशी भारतीय विकासाचं काही बोललं नाही कुठल्या देशात. अडाणीला कंत्राट द्या, अडाणीला या कंपनीत घ्या. इस्रायलला शस्त्राच्या धंद्यात अडाणी, बंदराच्या धंद्यात अडाणी, विजेच्या धंद्यात अडाणी. अडाणीला द्या, आम्ही पैसे गुंतवतो. पैसे कोणाचे तर भारत सरकारचे. भारतातनं लुटलेला पैसा गुंतवायचा या देशांमध्ये. ते चाबहार पोर्ट आहे ना इराणचं, ते देशी हिताचं होतं. माघार का घेतली माहिती आहे का? ते ट्रम्पला घाबरून वगैरे नाही घेतलेली. ते चाबहार पोर्टची भारत सरकारची मालकी आहे, अडाणीची नाही. हा मुद्दाच लक्षात घेतला नाही कोणी. त्या चाबहार पोर्टमधनं माघार घेतल्याचं दाखवलं. याचं खरं कारण ते प्रयत्न केले बीजेपीनं आल्यावर, मोदीनं आल्यावर, की चाबहार पोर्टला अडाणी घुसवता येतो का? तो घुसवता येईना इराणमध्ये, कारण तो भारत सरकारशी झालेला, मनमोहन सिंगांशी झालेला करार होता. मनमोहन सिंगांनी कुठल्या तरी उद्योगपतीसाठी वगैरे तो करार केलेला नव्हता. तो तिथून माघार जी भारतानं घेतली ना, त्याची कारणं सांगा. तिथं अडाणी घुसवता येईना. आणि मग जे काही 1 लाख कोटींचं 1.5 लाख कोटींचं नुकसान झालं ना, झालं ते भारतीय जनतेचं नुकसान आहे. अडाणीचं मोदीचं काही गेलेलं नाही, अंबानीचं. ते जर अडाणीला हँडओव्हर करायला तयार झाले असते ना, तर आता भारत तिथं बसलेला असता चाबहार पोर्टवर इराणमधल्या. बाकी सगळी ठिकाणी शत्रू राष्ट्र, मित्र राष्ट्र असलं काही नाही. सगळीकडं मोदी आणि अडाणी राष्ट्र, सगळे धंदे अडाणीचे. काळा हिशोब सगळा. येऊ द्या अहवाल, आणि अहवाल आहेत हे वेबसाईट्सवर, यूट्यूब्सवर आहे. खूप लोक बोलत असतात, अर्थतज्ञ बोलत असतात. आणि बदनामी झाली अडाणीमुळं जगभर देशाची. आणि अमेरिकेनं आत्ता केस लावली आहे. आणि तो ट्रम्प आहे ना, तो अक्षरशः माजलेल्या मांजरासारखा, बोक्यासारखा, उंदराचं इटुकलं पिल्लू असतं ना, त्याला जसं खेळवतात ना मारण्याआधी, तसा तो ट्रम्प खेळतोय मोदीशी. रोज तोंडाला इथल्या बोलतो, आणि माझा माय डिअर मोदी वगैरे असं म्हणून हाणतो, अपमान करतो. आणि त्याचे ते एजंट सोडा, तो डोभाल आणि ते कोण आहेत ना, शस्त्रांचा व्यापार आणि ते काय जे आहे ना, शस्त्र उद्योग, भारतीय कंपन्या बंद पाडल्या या मोदीनं. आणि सगळे धंदे यांना दिले. शस्त्र आणि ते गोपनीय धंदे, मिलिटरीच्या धंद्यात उतरवले. आणि यांना बदनामी झाली हो. आणि सगळ्यांना कळालं याला पैसा कमवायचा आहे म्हणून. तर ते एवढी नाचक्की झाली आहे ना. ते रशियाचा पुतीन आणि जिनपिंग राष्ट्रासाठी राबतात. त्यांना सगळ्या सौख्य सुविधा आहेत, विमान आहेत, राहण्याचं राजमालक. त्यांनाही कळलं आपण मरेपर्यंत असेच राहणार. यालाही तेच मिळालं असतं ना हो. पण हा मुळातच मुख्यमंत्री झाला आणि पंतप्रधान झाला ना, तो व्यवसाय म्हणून झाला. त्याला पेरलाच, म्हणजे राजकारणातले 75 नंतर उगवलेले जे राष्ट्रीय नेते आहेत ना, सगळे जाणते राजे, यांनी पेरला त्याला, की धंद्याला कोणतरी माणूस हवा आहे आपला, आणि या पदांच्यात धंदे झाले पाहिजेत. अधिकार खूप असतात आणि मनमोकळं. गुजरातची वाताहत करून टाकली अक्षरशः. गुजरातला गरिबी खूप आहे. उद्योग, ते छोटे छोटे उद्योग करणारे वगैरे हिंडा, गुजरात जवळ आहे हो. बातम्यांवर नका विश्वास ठेवू, तेही पुन्हा RSS वाल्यांच्याच बातम्यांचे चॅनल आहेत. गुजरात मॉडेल जा बघून या. आणि मला भयंकर आश्चर्य वाटतं, हे आपल्याकडचे बोंधू नेते आहेत ना, हे पण भाळले कसे, फळले कसे त्याला.
इथं शेजारी गुजरात आहे, जाऊन यायचं नाही आणि फिरून यायचं हायवेनं. हायवे भारतात महाराष्ट्रातही चांगले आहेत. आज जाऊन बघा वाट आहे सगळी. ते पानसट म्हणाय. शरद पवारांच्या मुलीचं लग्न होतं बारामतीला. मी त्याचा चित्रलेखाचा रिपोर्टर होतो त्यावेळेस, रिपोर्टिंग केलं होतं. त्यावेळेस एक मस्त गोष्ट पाहिली होती मी. बारामतीत येणारे रस्ते जेवढे आहेत एंट्री करणारे, 9-10 रस्ते आहेत. फलटण, माळेगाव, मोरगाव, पाटस, भिगवण, इंदापूर, असे अनेक मार्ग होते. शरद पवारांनी फार छान आयडिया केली होती. ते देशभरचे पाहुणे येणार होते त्या लग्नाला, सुप्रिया सुळेंच्या. तर शरद पवारांनी पाटबंधारे खात्याला सांगून आणि रस्ता खात्याला सांगून ते जे तेवढे रस्ते आहेत ना, ते फार चकाचक करून घेतले होते लग्न मंडपापर्यंतचे. आणि दुसरी गोष्ट, कॅनॉल, समजा पाहुणा गाडीत बसलाय आणि रस्त्यात निघालाय फलटणकडनं बारामतीला, तर त्याला पाटाचे किती दृश्य दिसतील आणि किती लांबचे दिसतील, 500 मीटर, 1 किलोमीटर. तर शरद पवारांनी त्यावेळेस सांगितलं होतं, हे सगळं सिमेंटचं करून घ्या, म्हणजे या पट्ट्याचा विकास झाला आहे असं बाहेरच्या पाहुण्यांना दिसेल. पट्टे पाटाचे ते जे दिसायचे नजरेला जेवढे दिसतील, गाडीत बसल्या बसल्या पाहुण्यानं इकडं पाहिलं किंवा इकडं पाहिलं तर त्याला किती लांबचं दिसेल, तेवढ्या अंतराचे पाट सिमेंटचे करून घ्या म्हणे. बाकीचे पाट मातीचेच होते. आणि जिकडून येणारेच असते तेवढं. आणि 4-4 काय हेलिपॅड्स वगैरे असं पाहुण्यावरनं जे येणार आहेत. विकास दिसला पाहिजे. सगळं चालू आहे. बेकार आहे. मुख्य मुद्द्यावर यायचं. बदनाम तर झालोच आहे आपण. आणि जो तो जे ते राष्ट्र आपल्याला फालतू समजायला लागले, कारण पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा या माणसानं जगभर घालवून टाकली आहे. हा पंतप्रधान नसून आणि देशाच्या हिताचा माणूस नसून हा दलाल आहे, आर्थिक दलाल आहे. हे सगळ्या देशांमध्ये जेवढे दौरे हा करून आला, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, पाकिस्तानचा जाण्याचा संबंधच नाही, अफगाणिस्तान, बांगलादेश. ते पाकिस्तान आणि भारताची अवस्था एकसारखीच आहे आता. त्याच्यावर एक व्हिडिओ करीन तुलनात्मक असा, भारतात काय काय चालू आहे आणि पाकिस्तानला काय चालू आहे. पण जेवढे देश फिरून आला, ऑस्ट्रेलिया असेल, मध्य पूर्वेतले देश आहेत, आफ्रिकेतले देश आहेत, युरोपातले देश आहेत, प्रत्येक ठिकाणी हा माणूस एजंट आहे. त्या राफेलच्या खरेदीतला भ्रष्टाचार आणि काही फरक नाही. निलाजरेच आहेत, फार निलाजरे आहेत. आणि स्वतः BJPमध्ये पण खूप लोकांना हा माणूस नाही आवडत, हे मला माहिती आहे. मी राजकीय पण पत्रकार राहिलेलो आहे, मला माहिती आहे. पण काही करता येत नाही. फडणवीस आणि मोदी सत्तेत आले तर पहिलं काम केलं त्यांनी की पहिली 5 वर्ष ना हे सगळ्यांच्या फायली काढत बसले, ताब्यात घेत बसले. फायलींचा अभ्यास करण्यावारी यंत्रणा राबली भाजपची आणि RSSची. आणि मग प्रत्येकाची वैगुण्य काढून तशा पद्धतीनं चेपाचेपी झाली. मग ते ED आणि CBI. फार चतुर राजकारण आहे. सगळ्यांच्या फायली मोदींकडे आहे. आणि मग त्यामुळे इथं BJPवाले पण काही बोलू शकत नाहीत, बहुतेक बाकीचे लोक काही बोलू शकत नाही. बोलणारा आता एकमेव राहुल गांधी आहे, त्याच्या नावावर काही सापडत नाहीये. कितीही आपटली तरी शरद पवार ते मोदी यांच्यापैकी कोणालाही राहुल गांधीचं काही वैगुण्य सापडत नाही. आणि राहुल गांधीचं राजकारण हे देशहिताचंच आहे, त्यामुळे यांना काही करता पण येत नाही. यांच्या राजकारणाचे हेतू आणि त्याच्या राजकारणाचे हेतू हे वेगळेच आहेत. आणि खूप सगळे तसेच आहेत बरं का. मनमोहन सिंग आणि तो अखिलेश यादव, आपले मनमोहन सिंगच म्हणतो, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांचे हेतू, केजरीवाल यांचे हेतू तपासून घेऊ आपण. ओवेसी, ही सगळी आर्थिक टोळी आहे. आणि राहुल गांधी एकटा पडलाय, पण लढतोय. आणि गंमत, राहुल गांधीच्या मागे 93% देश आहे. ते BJPची 32% मतं आहेत ना, ती यांच्या मागं नाहीत, कारण त्यांना हाल भोगावे लागणार आहेत. भोगतायत. आर्थिक हालाकी आहे ना, ती BJPच्या सामान्य मतदाराला सुद्धा भोगावीच लागणार आहे. भोगतायत आत्ता. पेट्रोलचे दर आणि मग ते 500 रुपये झालं तरी सगळ्यांची नाही ऐपत. 35 रुपयानं मिळू शकतं ना. कमिशन तो अंबानी खाणार, भारताच्या नावानं बदनामी होणार. त्याचं टेरिफचं नाटक चाललंय, 50% टेरिफ.
ब्राझील आणि भारतावर 50% टेरिफ लावलंय त्यांना ट्रम्पनं. आणि इथनं एक आवाज काढेनात. इतके हाणगे झालेत ना हे, इतके मिंधे झालेत. आणि यांच्या फायली ट्रम्पकडे आहेत, भारतातल्यांच्या फायली मोदींकडं. मोदी, डोभाल, अडाणी, शहा, हे जे काय आहेत सगळे, यांच्या फायली ट्रम्पकडं आणि कॅनडाकडं. आणि ट्रम्प आपला खेळवतोय उंदरासारखा, तोंडाला येईल ते बोलतोय. तो आंतरराष्ट्रीय पातळीवर नावं ठेवतोय, यांना इज्जत काढतोय पुन्हा पुन्हा. आणि हे आवाज काढायला तर स्वाभिमानानं उभं राहून तू बोलू नको म्हणण्याची ताकद नाही. मनमोहन सिंगापर्यंत हे होता, कोणाची हिंमत होत नव्हती काही बोलायची भारताला. आणि बोललं कोणी तर भारत तडकावून उत्तर द्यायचा, तडकावून उत्तर द्यायचा. कुठल्या तरी देशानं भारतीय ती एक खोब्रागडे नावाची भ्रष्ट कोणतरी अधिकारी अमेरिकेनं पकडली होती. ती होतीच भ्रष्टाचारी. अमेरिकेकडे ते पुरावे होते. तिला अमेरिकेनं त्रास दिला राजदूत म्हणून. तिनं काहीतरी घरच्या मोलकरणीवर अन्याय केला असं काहीतरी होतं, आणि ते खरं होतं. कायद्यानं गुन्हा आहे अमेरिकेत. त्या ते खोबरागडे, देवयानी खोब्रागडे, तिला अमेरिकन सरकारनं त्रास द्यायला सुरुवात केली. मनमोहन सिंग पंतप्रधान होते. बाकी जाऊ दे, ते देवयानीला भारतीय नाकारण चीतू खूप झाली असती जगात. तर मनमोहन सिंगांनी इथल्या भारतीय राजदूताला, ती राजदूतच होती तिकडं, राजदूताच्या कार्यालयात होती, इथल्या राजदूताला बंधक केलं होतं. तो मौनी मोहन सिंग आहे ना, फार प्रचंड राजकारणी होता, न घाबरणारा होता, फार निधड्या छातीचा होता. त्यानं अमेरिकन राजदूताला छाप्यात घेतला आणि देवयानीला परत पाठवायला लावलं. नाही तर देवयानीला अटक करायला निघाले होते अमेरिका. हिंमत नाही आता यांच्यात. तो झोडपतो. आणि सगळी ती सौदी राष्ट्र आणि ते त्यांचे धंदे येतो, हे खूप मोठे. आणि मग ते गळ्या मिठ्या भेटीन असं कुठं वागतं का कोण? काय समलिंगी आहात का काय? त्याच्या आईला गेलं की मिठ्या मारायच्या, आणि ते इज्जत गेली अख्ख्या जगात देशाची प्रतिष्ठा गेली. आणि हे दलाल आहेत हे कळल्यानंतर आता कुणीही विचारत नाहीत यांची महत्ता का राहिली किंवा यांना किंमत काय आहे. ते 140 कोटी लोकांचा ग्राहक देश आहे हा. खूप काही विकता येतं इथं जगाला, आणि जगालाही काही भारत विकतो. आपण निर्यातीत फार कमी आहोत, आयातीत खूप मोठे आहोत. तोही व्यवहारच आहे ना हो. आणि सगळे टिकून धरतात. मग चीन, इस्रायल आणि अमेरिकन लॉबीचा पित्त आहे असं माझं मत आहे. कारण चीनचा सगळ्यात मोठा व्यापार आपल्याकडे चालतो. आणि ते टेरिफचं नाटक झालंच आहे. आणि खूप त्याची जी कुणकुत्री आहेत ना पत्रकार, त्यांनी सांगितलं नाही, उलट काय होणार आहे, टेरिफ लावल्यामुळं ना भारतीय माल आहे ना अमेरिकेत खूप महाग होणार आहे, आणि त्यांच्या ग्राहकांना तो परवडणार नाही. त्यांचा ग्राहक तर या मालाशिवाय जगूच शकत नाही. असल्या खोट्या बातम्या दिल्या बावळटांनी, आणि आपण गणलो. प्रत्यक्ष त्या टेरिफचे परिणाम भयंकर आहेत. त्या टेरिफमुळं भारतात गुंतवणुकी यायच्या बंद झाल्या. गुंतवणुकी नाही आलेल्या भारतात. गेल्या 14 वर्षातल्या गुंतवणुकी शोधा आंतरराष्ट्रीय कंपन्या सोडून गेल्यात. इथले उद्योगपती कोट्यधीश लोक सोडून गेलेत. आपले ओरिजिनल भारतीय कोट्यधीश सोडून गेलेत. आणि त्या टेरिफमुळं अमेरिकेला काही फरक पडलेला नाही. तो दुसरीकडनं घेतो माल. जगात पेठाच पेठ आहेत ना, तर त्यांनी माल घेतलेला आहे दुसरीकडून. तुमच्यावर अवलंबून नाही आहेत ते. पण इथला शेअर मार्केट कोसळलंय, इथला व्यापार कोसळला. आणि दरम्यान झालं असं, चीनवरही काहीतरी बंधनं घातली त्यानं टेरिफची. चीन घाबरलेलं नाही, कारण चीननं गेल्या 40-50 वर्षात, 45 वर्षात ना बाजारपेठा स्वतःच्या एवढ्या लांबपर्यंत पसरवल्या खालनं गुप्तपणे. आता चीनला प्रत्येक देश ग्राहक आहे चीनचा, प्रत्येक देश. जपान
कोरिया, अमेरिका, आफ्रिका खंडातली राष्ट्र, मध्यपूर्वेतली राष्ट्र, 45 वर्षात चीननं जे हातपाय पसरले, मुळ्या पसरले जमिनीखालनं, चीनला परवाच नाही ते अमेरिका सँक्शन्स लावते का वगैरे वगैरे अमेरिकेत, आणि केलं कमी. ते चीन घाबरतच नाही. त्यांनी उघडपणे जाहीरपणे सांगितलं हा मूर्ख माणूस आहे म्हणून ट्रम्प. आपल्यावर 50% टेरिफ आहे. त्यानं कितीतरी उत्पादनांचं वाटोळ झालं, बाजारपेठांचं वाटोळ झालं, ना आपल्या या टोणग्यांनी बाजारपेठा शोधल्याच नाहीत गेल्या कित्येक वर्षात. बाजारपेठा कशाचे शोधले तर अडाणीला कुठनं धंदा मिळवून देता येईल आणि भारतीयांचा पैसा कसा वापरता येईल. अडाणीकडे पैसे नाहीत. अडाणी भारतीय जनतेच्या पैशावर उद्योगपती म्हणून मोठा झाला आणि जगातला एकमेव विक्रम आहे गेल्या 40 लाख वर्षातलं की 10 वर्षात माणूस 600 नंबरवर असलेला, 626 नंबरवर श्रीमंत असलेला माणूस 10 वर्षात एका क्रमांकावर जाता. एवढी विकृती आहे ना. आणि या विकृतीची या मोदीला लाज नाही. इज्जत जाईल आपली वगैरे नाही, पण त्यानं केलं त्याला एक पहिल्या क्रमांकाचा श्रीमंत कोरोनाच्या काळात. ती लाज नाही. म्हणजे ते काय बथडपण आहे मला माहित नाही. त्याला परवाच नाहीये भारतीय जनता, जग काय म्हणेल. तो ना आपल्या नशेत आहे. अंबानी अदानी, अंबानी अदानी या नशेत आहे. सुफिझमचा नवा अवतार आहे. एकच मंत्र, अदानी अंबानी, अदानी अंबानी, आणि विकाणी, सगळं विकायचं. आणि याला एजंट. इज्जत गेली आहे देश जगात. कुठल्याही परदेशी मित्रांशी बोलताना ते बोलत असतात त्या देशातली काय प्रतिमा याची. आणि इथं बसायचं मग डमरू वाजवत, आणि तुमच्या म्हशी मुसलमानं चोरून नेतील, तुमच्या बायकांची मंगळसूत्र चोरून नेतील, आणि मंदिरं. संविधानानं त्यालाही बंदी आहे. संविधानानं देशाच्या कुठल्याही राष्ट्रपतीपासून ग्रामपंचायत सदस्यापर्यंत धार्मिक कार्यात भाग घेण्याचा अधिकार नाही. कुठल्याही धार्मिक कृत्यात भाग घ्यायचा नसतो पदाधिकाऱ्यांनी. हा निर्लज्जपणे आहे. आणि मग हे हिंदूंचं राष्ट्र आहे ना, कधी नव्हतं. आणि तू हिंदू राष्ट्र, तू काय शंकराचार्य व्हायला निघाला? तुझी जबाबदारी काय? देशाचा विकास, अर्थविकास, सगळ्या क्षेत्रांचा विकास. तर तू फक्त अडाणी अंबानीचा विकास करणं आणि स्वतःचा विकास करणं, आणि मग जगाला गंडवण्यासाठी डमरू वाजव आणि ते त्रिपुंड लाव आणि काय कुठंतरी गुहेत जाऊन बस आणि फोटो काढून घे. वाट लावली देशाची. आज तर पोखरला सगळा देश खलास केलाय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अदानीवर एवढा पैसा गुंतवलाय भारतीय जनतेचा अडाणीच्या नावानं. अडाणी जर कोलॅप झाला ना तर हा देश लवकर उभा राहणार नाही आर्थिक व्यवस्थेत. कारण भारतीय जनतेचा पैसा आहे, अडाणीचा नाही. विमा, बँका, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मदती, प्रत्येक खात्याचे पैसे अडाणीकडेच वळवलेले आहेत, अंबानीकडं ना अदानीकडं. आणि जागतिक शेअर मार्केटमध्ये संपलोय आपण. कुत्र विचारत नाही शेअर मार्केटमध्ये. इन्व्हेस्टमेंट येत नाहीये, गुंतवणूक येत नाहीये. ते डॉलरच्या बदल्यात ते काय रुपयाचा काय फरक पडतो म्हणे त्यांचा व्यवहार. अरे नाही, अजूनही जगाचा ताबा डॉलरकडेच आहे. लढाई चालली आहे ब्रिक्सची. रशिया आणि चीन भांडतायत, लढतायत, ते मोठं आहे. आणि तिथेही आपण फसलेलो आहोत. आपण ब्रिक्सकडं आहोत का अमेरिकेकडं आहोत कळतच नाही. हा अमेरिकेनं आणि इस्रायलकडे गेलाय पूर्णपणे, आणि हा चीनचा पण गुलाम आहे. तर कळतच नाही. ते जे त्रिशंकू म्हणालो मी ते हे आहे. चीन आपल्यावर व्यापार लादत राहतं, अमेरिका आपल्यावर टेरिफ लादत राहतं, शस्त्र आणि ते जे काही गुप्तहेर यंत्रणा वगैरे ते इस्रायल देत राहतं. हा मिंधा आहे सगळ्यांचा, आणि यानं देशाला कुठंच ठेवलेलं नाही. मी कालच्या व्हिडिओत जे म्हणत होतो, प्रत्येक देशाला एक एक अंतरावर ठेवून आपल्या देशाचं म्हणून स्वतःला उभं ठेवणं, हे जे भारताचं वैशिष्ट्य होतं मनमोहन सिंगापर्यंत, ते या आंतरराष्ट्रीय शक्तींनी घालून टाकलं. त्या आंतरराष्ट्रीय शक्तींचे एजंट आपल्याकडे आहेत भारतात बसलेले. ते राजकारणात आहेत, उद्योगपती आहेत, आणि त्यांनी हा मोदी म्हणून प्रतिनिधी नेमलाय, आणि लावायची तेवढी 11 वर्षात यानं वाट लावलेली आहे.
आर्थिक पातळीवर लावली आहे, सामाजिक पातळीवर लावली आहे, प्रतिष्ठेच्या पातळीवर लावली आहे. आणि घरक्यांना घाटके राहिलोय. हा देश ही वापरायची वस्तू आहे असं काहीतरी करून ठेवलं आहे माणसानं, आणि सगळी प्रतिष्ठा घालवली. हा कधी मॅनर्सनं बोलत नाही, कधी मॅनर्सनं वागत नाही, औपचारिक नाही. ते जयशंकर वगैरे हे त्याचे नोकर होते, IAS अधिकारी आहे. त्याला लागणारं जे काय आहे ना, पुरवणारा माणूस आहे हा, जे लागत असेल ते. आणि हा तर गुंडच आहे, याचं काही हे नाही. तुम्ही हिंदुत्वाच्या नावानं काही कौतुक करत असाल तर तुम्ही करा, पण शिक्षा तुम्हालाच मिळणार. तुम्ही कुठल्याही जातीचे असाल, तुम्हाला वाटत असेल आपली सत्ता आली, आपली सत्ता आली. मूर्खांनो, तुमची नाहीच आहे सत्ता. हे सत्ताधीश ते नाही आहेत. ते वाजपेयीला जो बॅलन्स जमला होता ना, तो याला नाही. याला उघडपणे सांगण्यात आले, तू नंगा नाच कर, तुला पाहिजे तसा नाच. आणि पैसे यांच्याकडे चाललेला पैसा म्हणजे देशाचा विकास नाही. आणि भोगाव तर सर्वांनाच लागणार. ते मुसलमान आणि दलित आणि आदिवासी आणि भटके मुक्त एवढेच नाही भोगणार आहेत. तुम्ही तथाकथित फालतूच्या जे काही उच्च जातीचे असाल ना, तुमचे हाल आर्थिक खूप आहे. जगायला पैसाच लागतो आणि क्षेत्रांचा विकास लागतो. आम्ही अमुक नाही जगत तुम्ही. सगळे भारतातली जंगलं त्याला देणार काय? म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा. मी पत्रकार असल्यापासून 80 पासून झाडे लावा, झाडे जगवा चळवळ चालू आहे. काला जगवा तर यांना द्या. हे झाडं तोडणार, खाणी काढणार, कुठेही खाणी, खनिज. आणि अडाणीसाठी ते तसंच आहे. मोदीला का विचारतात लोक? मध्यपूर्वेतले देश आले की बघा ते कसे लाचार होऊन आले, मोदी का डंका. काही नाही, त्यांचं पेट्रोल खपवायचं आहे त्यांना इथं. डॉलरचं खच्चीकरण करणं, डॉलरच्या तावडीतनं जग सोडवणं, ही चळवळ जगाची चालू आहे आता. 2 देश आधी एकत्र आले. पहिल्यांदा रशिया आणि चीन ही वैरी राष्ट्र आहेत, एकमेकांचे शेजारी राहून आणि कम्युनिस्ट राहून सुद्धा. पण गेल्या 40 वर्षात कम्युनिझमचं सोव्हिएत रशियाचं अमेरिकेनं विघटन केलं, तर त्याच्यानंतर आलेले राज्यकर्ते ते एल्सिन वगैरे ते त्यांचेच कुत्रे होते अमेरिकेचे. पण हे पुतीन पिढी आली, यांनी रशियाला प्रतिष्ठा द्यायला आणि उभं करायला पुन्हा उपयोगी आणलं. आणि परंपरेनं चालत आलेलं चीन बरोबरचं वैर संपवून रशिया आणि चीन हे आत्ता जिवलग मित्र आहेत. ते एकमेकांना विचारल्याशिवाय खात पण नाहीत आणि जेवत पण नाहीत आणि तिकडेही जात नाहीत. पुतीननं ते फार डाग केला. तो महासत्ताच आहे अजूनही. त्याच्या महासत्ता या शब्दाला डाग नाही लागलेला, पण त्यांना चीनलाही महासत्ता होऊ दिलं. आणि चीनवर खूप अवलंबून आहे रशिया. दोघेही एकत्र आले आणि ब्रिक्सची सुरुवात आपल्या देशानं केली. ब्रिक्सच्या कल्पनेला पाठिंबा मनमोहन सिंग खूप मोठे त्याचे होते. ब्रिक्सचे होते काही नियोजन वगैरे भारतीय माणसांनी लिहिलंय. ते ब्रिक्स उचलून धरलं, कारण रशिया खूप वर्ष प्रयत्न करतोय की रुबलमध्ये जागतिक व्यवहार व्हावेत किंवा त्यांच्या देशाची होणार आहे. पण डॉलरमुळं ते रुबलला कधीही येऊ दिलं नाही. रुबल आणि डॉलरची भांडणं चालू राहिली आणि यात रशियाला यश कधीच नाही आलं. पण हळूहळू रशिया मोठा झाला आणि चीन मोठा झाला. आणि आता चीन आणि रशिया मिळून जगभरचा डॉलर उद्ध्वस्त करून खुली अर्थव्यवस्था आणायचा प्रयत्न करत आहेत. ज्या देशाचं जे चलन असेल त्या देशातच, त्या चलनातच व्यवहार होतील आणि थोडेफार सोन्यात होतील. ही व्यवस्था, यात भारत कुठे आहे? तर भारतानं लाथाडून घेतलं आहे स्वतःला. यानं तर जाहीरच केलं होतं आम्ही ब्रिक्समध्ये नाही आहोत म्हणून. आणि अमेरिका सांगतो, ट्रम्प याला सांगतो तू ब्रिक्समधनं बाहेर पड. हा ट्रम्पचा पाळलेला नोकर झालाय हो. तर भारत आत्ता फार अवघड स्थितीत आहे आणि एकट्यामुळे आहे. त्याची ती जी उद्योगधंद्याची टोळी आहे ना, ती अमेरिकन टोळी, इस्रायल टोळी, अमेरिका, इस्रायल, भारत, रशिया, चीन, इराण, भारत, अशा त्रांगड्यात भारत अडकलेला आहे. अजून एक महत्त्वाचं कबूल करायचं आहे. हे राजकीय विधान आहे, पण सावधगिरीचं. एवढ्या सगळ्या आडाओढा करून झाल्यानंतर पण मला एक सावधगिरीचं वाक्य सांगायचं आहे. कदाचित आत्ता हे जे करतायत ना, कदाचित हे जे करतायत,
हे डॉलरमधनं सुटकेचा अमेरिका आणि इस्रायलच्या तावडीतनं सुटकेचा डाव पण असू शकतो, म्हणून त्रिशंकू अवस्था दाखवणं हे कदाचित आहे. आणि पुढं वेळ आली की टुनकन ब्रिक्सकडे उडी मारणं, रशिया, चीन, इराणच्या टोळीत जाणं, जगभरचे देश तिकडे येत आहेत आता, त्या टोळीत जाणं, असंही भारताचं धोरण असू शकतं कदाचित. पण एकूण ते अडाणी, त्याच्यावरच्या केसेस आणि ते सगळे लफडी, जगभर त्यांच्या विरोधात असलेला विरोध, शेअर मार्केटमधनं संपलेला अडाणी, भारताच्या सगळ्या व्यवस्थांचे लुटलेले पैसे, याच्यावरून तसं काही वाटत नाही. यांचे व्यक्तिगतच धंदे आहेत असंच वाटतं. याला एकच पर्याय आहे, खरंच राष्ट्रासाठी आणि राष्ट्रावर प्रेम असलेला माणूस कुठल्याही पक्षाचा, तो भाजपचा असू दे, भाजपनं पण आता बदलावं लागेल, कारण भाजपचं यांनी वाटोळं केलंय. आर एस एसला कळलेलं नाही. आर एस एस सुद्धा किती बधीर आहे की काय, वाजपेयींचा आर एस एस आणि याचा आर एस एस यात फरक आहे. हा वाट लावेल. आणि मला एक माहिती आहे, यानं पंतप्रधान व्हायला आर एस एसलाच दम दिला होता. अडाणी, अंबानी सगळे उद्योगपती 2010 पासून यांनी गोळा केले होते आणि आर एस एसला सांगितलं होतं कुठल्याच देणग्या मिळू देणार नाही तुमच्या पक्षाला, बीजेपीला. मला पंतप्रधान करा तरच हे उद्योगपती तुम्हाला येतील. हे उघड बातमी आहे बरं का. म्हणजे आर एस एसला सुद्धा हे दमबाजा करतच होते. तर हे सगळं राडा, एकच पर्याय राहतो, पुन्हा कुठल्याही पक्षाचा असो, पण खरोखर राष्ट्रप्रेम, राष्ट्रासाठी जगणारा माणूस आणि पंतप्रधानकीच्या जेवढ्या काही सुविधा आहेत तेवढ्यावर जगणं, तो प्रतिष्ठित राहील. लोक त्याच्या समाधीवरही जात राहतील, त्याचे फोटो लावतील आदरानं. फसलंय बरं का राजकारण. जर ते आर एस एसनं केलं असेल तर आर एस एसनं राजकारण फसले, बी जे पीनं केलं असेल तर बी जे पीचं फसले. आणि मोदी, शहा आणि त्याची जी उद्योगपतींची टोळी आहे राजकारणातली सुद्धा, आणि प्रत्यक्ष दलालांची जी टोळी आहे, या टोळीनं केलं असेल तर तेही फसले. याला अंत फार वाईट आहे, अडाणीचा पण. आणि मोदीची प्रतिष्ठा नाही जगभर राहणार. गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचीच नावं घेतली जातात जगभर, कारण त्यांना स्वतःला काही करायचं नव्हतं, स्वतःसाठी, देशासाठीच करायचं होतं. तर कुठल्याही पक्षाचा असो, अशा पद्धतीचेच लोक परत भारतावर राज्य करायला येणं आणि हे राजकारणातले उद्योगपती यांच्या बुडावर लाद घालणं, यांना संपवणं, यांच्या घराणेशाही संपवणं आणि हे जे दलाल आहेत ते संपवणं, आणि देश फक्त विकण्यासाठी आणि देशाच्या संसाधनाचा वाटोळ करण्यासाठी असले जे लोक बसले त्यांना हाकलून देणं, हे जनताच ठरवू शकते. तुमचा पक्ष कुठलाही असो, काँग्रेस असो, भाजप असो, तुम्ही राष्ट्रावर प्रेम करणारी माणसं निवडून द्या. फार आवश्यक आहे ते, कारण तुम्ही तर सुखी नाहीच आहातच, तुमच्या पिढ्या हाल होऊन मरतील. कारण जगायला पैसा लागतो, जगायला देशाच्या क्षेत्रांचा विकास लागतो, आणि जगात देशानं प्रतिष्ठेनं, सन्मानानं जगावं लागतं. देण्या घेण्याचे जे व्यवहार आहेत जगाचे, ते पारदर्शी लागतात आणि दमदार लागतात, समतल लागतात. तसा देश होण्याची गरज आहे. यांच्यामुळं 50-60 वर्ष वाया गेलेली आहे जगात देशाची, आणि पुढं फार अवघड आहे उभं राहायला. फार कष्ट करायला लागणार. अर्थात मारणार नाही बरं का देश, उभं करतील. हा कष्टकऱ्यांनी उभा ठेवलेला आहे देश. खूप वर्ष झाली, खूप वर्ष. इथे आले जातवाद करणारे, धर्मवाद करणारे, राजेन, तलवारीन, रक्तसंहार आणि अमुक तमुक खूप झाला, तरी हा देश उभा राहिला, कारण हा देश कष्टकऱ्यांचा आहे. कष्टकऱ्यांचे नेते बसले पाहिजेत वर. नेते बसतायत व्यापाऱ्यांच्या, दलालांचे. कष्ट करतायत हे लोक. तर हे जे दलाल लोक आहेत, कष्टकऱ्यांचंच लुबाडत राहतात. जागतिक पातळीवरही अर्थव्यवहारात हेच लोक दलाली करत राहतात. यांना बाजूला काढलं पाहिजे. या देशाला कष्टकऱ्यांचे नेते मिळाले पाहिजेत. अगदी ग्रामपंचायतीपासून आमदार, खासदार, या पंतप्रधान, कष्टकऱ्यांमधनं उभे राहिलेले लोक पाहिजेत, आणि कष्टकऱ्यांसाठी, देशासाठी राबणारे पाहिजेत. सुखसुविधा, चैनबाज्या त्या सगळ्यांना मिळतात हो करायला. ते देशानं दिल्यात, देशाच्या त्याच पैशांवर हे जगले. रोज काय जे करायचं आहे, आनंदाचं, चैनीचं आणि सुखासमाधानाचं, पराच्या गाद्यांवर झोपा, महालात झोपा, त्याचा खर्च भारत देईल ना.
जनता देईल कष्टकरी. तो म्हणत नाही तुम्ही छोट्या घरात राहायला या, तर सगळं ते येईल. पण त्याच्या पुढे मला 7 पिढ्या वगैरे तसले जे दलाल आहेत ना, कुत्तडे पैसे गोळा करणारे आणि नुसता पैशावर डोळा असलेले, हे हाकलले पाहिजेत. कष्टकऱ्यांनीच कष्टकऱ्यांचा कष्टकरी नेता प्रत्येक पातळीवर, गाव ते राष्ट्रीय पातळीवर उभा केला पाहिजे. पुन्हा बोलू. धन्यवाद.